अथर्वला तर मी किती वेळा आपल्या खोलीत आणले, कधी त्याच्याबरोबर खेळण्यासाठी, कधी त्याला झोपवण्यासाठी. खरंच मला की नाही लहान मुलं खूप आवडतात. त्यांचं करण्यात मी स्वतःला विसरून जाते. म्हणजे मला वेळ कसा निघून जातो ना तेच कळत नाही. तू आनंदात आहेस ना? मला अजून काय पाहिजे? आपलं मूल लहान आहे असं म्हणत असताना ते एकदम मोठं कधी होतं? अहो तुमच्या लक्षात येते का, आता विक्रांतचं बाळ या घरात येणार, ते असं रांगत रांगत या खोलीत येणार आपल्या बरोबर खेळायला. किती मजा येईल नाही? मी तर मोनिकाला सांगूनच ठेवणार आहे, तुझी ही सासू चालती फिरतीये ना तोपर्यंत तू कसलीही काळजी करायची नाही. अगं तुझ्या गोळ्या इकडे आहेत. गोळ्या नाही तो मग आपल्या विक्रांतचा लहानपणचा फोटो मी नेहमी माझ्या जवळ ठेवते. आता हे आपलं बाळ बाबा होणार. बघता बघता वर्ष कशी भराभर उडून गेली नाही. मी त्याचा चांगला बाप होऊ शकलो की नाही मला माहित नाही. चांगला आजोबा तरी होईन का ग मी? अहो असं का म्हणता? तुम्ही आपल्या विक्रांतचे खूप प्रेमळ बाबा होता, मला माहितीये ना. मुलगाच आपला हुशार होता म्हणून निभावून नेलं. मी काय देणार होतो त्याला नाहीतर? अहो असं का म्हणताय? तुम्हाला लहान मुलं किती आवडतात हे मला माहितीये ना. आर्यन बरोबर तुम्ही जेवढे खेळता तेवढा मोहन सुद्धा खेळत नाही. मला माहितीये तुम्ही नातवाचे किंवा नातीचे लाडके आजोबा होणार आहात. खरंच? खरं म्हणजे 100% खरं. मी खूप दमली आहे, जाऊन झोपते. बॅग कशाला? दुसरी बॅग? मी यानंतर मोनिकाला इथून घरी नेणार नाहीये कधीच. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय म्हणतोय होणाऱ्या बाळाचे बाबा? ए हॅलो, नाही मी सरकास्टिकली बोलत नाहीये. अरे खरंच मनापासून बोलते. आता एकदा ऍक्सेप्ट करायचं ठरवलंय ना. काल दोघं तुम्ही खूप छान दिसत होता. म्हणजे फक्त तुम्ही दोघंच नाही, घरातली सगळीच जण, आई, अलका वहिनी, गीता. मला कळत होतं सगळ्यांचं लक्ष न फक्त बर्फी की पेढा याकडेच होतं. आई म्हणाली मला लगेच, मुलगी असेल ना तर विक्रांत सारखीच दिसेल बघ. मी तिच्या होला होच केलं फक्त. बाय द वे, मोनिकाला कसं वाटलं सगळं? मस्त. अरे काल तिच्याशी एवढ्या गडबडीत बोलायचंच राहून गेलं. पण खरंच बोलायचंय तिच्याशी, अगदी मन मोकळेपणाने. आता ऍक्सेप्ट करायचंच आहे म्हटल्यानंतर काय, आज घरी जाऊन बोलणार आहे मी तिच्याशी. नको जाऊस, ती घरी नाहीये. मी तिला तिच्या घरी सोडून आलोय.
हे सगळ्यात मोठं गिफ्ट जे आहे ना हा. ते माझ्या मैत्रिणीने दिलंय. अरे वा काय बघितलं पाहिजे. हो. देशपांडे काय? तुमचं रजिस्टर. हो का? आल्या? आजी माझंच लेटर असेल, मी बघते, तू थांब. बर. साईन करा. मनू, काय? कोणाचं लेटर आहे? अगं ते मी डेबिट कार्ड रिन्युअलला दिलं होतं ना, बँकेचं लेटर आहे. ओके ओके. हे बघ मोना, ही फ्रेम आपण तुझ्या बेडरूम मध्ये लावूया, म्हणजे तुझ्या डोळ्यासमोर सतत राहील अशी लावू. चाल. हं? आणि हे बघ, हे गिफ्ट आल्यात ना, हा. त्याची एक लिस्ट तयार कर, म्हणजे कोणी कोणी काय काय दिले. आता मला लिस्ट कशाला तयार करायची आता? अगं, मी सांगतो ऐक, पुढे मागे याचा आपल्याला उपयोग होतो. कोणी काय काय दिलंय हे आपल्या लक्षात राहतं. अहो मनू, मनू ही वेडी बिडी आहे का? अशी का निघून गेली? अगं उशीर झाला असेल म्हणून धावपळ करते. फाईन. आजोबा, isn't this beautiful? Wow. बोल. विक्रांत, ही नोटीस. मीच पाठवली. अरे पण एक मिनिट. बोल आजी. अगं बोलून घे तू, मी थांबते. नाही नाही, तू बोल ना. अगं सांगितलं ना, होऊ दे तुझं. सांग, काय काम होतं? काही नाही ग, इस्त्रीला कपडे द्यायचे होते, तर तुझे काही आहेत का विचारायचं होतं. हो, मी आले. मनू, हं? अगं बरी आहेस ना? हो आजी, बरी आहे मी. नीट जा भाऊ, सांभाळून. येस मी हे आवरून ठेवतो तोपर्यंत. येस. सकाळी जे लेटर आलं होतं ते कोणाचं होतं? नाही म्हणजे ते लेटर वाचून फारच टेन्शनमध्ये दिसत होतीस म्हणून विचारते. नक्की बँकचं लेटर होतं की दुसरं? आता कोण आलं असेल? थांब तू, बघते मी.